काय आता आपला ब्लॉग चालू केले आणि आता पत्ती गेलो आपण. पत्ती बघू मला काय पत्ती येतात. हा लावलं मी तर मांडले. शेवटचं 100 रुपयात आपल्याकडे 120 रुपये घेऊन आलो. 20 रुपये लॉस मध्ये तसा बाया 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 2 दस्त 2 दस्त 2 दस्त 2 दस्त 2 दस्त आले ना आपल्याला. 2 दस्त पहिला नावाला ब्लॉग चालू केलं. काहीच नाही काय सगळं लागेल आता. बघ साखी आगला आगला उडवलं काय फायदा. हे नकली अरे मी आता आले. तू तिकडे बघू नको. थोबाडची ब्लॉग डिसलाईक असंच काय. विनिकर काय बघणार काम करा बघून घ्या. एक का नाव होता म्हणा. जाम पैसे आहे पण जाऊ दे. काकाचा आहे. काका मारेल जाम. कोण आला? तुम्ही आला? नवरा बायको आता पैसा हडप करायला आले आहेत. मी स्टँडवर मोबाईल उभा केले म्हणून तुम्ही बघा आता काय. हे माऊ एवढं ब्लॉग चालू केली आहे बोली. इकडे इथे उभी राहा. ते ठुमक ठुमक व नाच. आल्या का बाया? आल्या बाया. त्या बाईला मग पत्ती कशी येतात बाबा. बाईला बघ असं पत्ता येत नाही. बघ तुम्ही दाखवू का? तुम्ही बघून घ्या. मी नाही बघत. एका राणी होती. एका भाषा काढली चिवने. चिवला डावणे गेला पाहिजे. 2 दुरे 2 दुरे 1 मस्त. हिला पैसे नाही आले पाहिजे. ही जाम चिडतं. पैसे निघून मला काही नाही. 20 रुपये एवढी शुद्ध बोलत नाही. गावठी आहे पुरी. निव्वळ चिकन माखली. बालपण काय असतं? बारीकपणा बघ. बाईची पत्ती आल्या. चुप. बाईची पत्ती तुम्ही बघून घ्या जरा. मी नाही बघून. आता मी बघता काय पत्ती आहे ती. कोण आहे? सगळ्यांना भेटला पाहिजे ना काही. दाखवा आधी गेले बस. तुझं पैसे कुठे? आता नवीन डाव चालू केले. एकटा बसलाय बोललो कसं वाटतं. आले आले आले. कलर 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 कलर. आगस आगस. हा हे बघ. आता बघ. आता बघ. आता बघ. वाघ आहे अजून.
चांगला वाघ एक काय चाल, कोण सत्ता नाही. नवरा बायको आणि एक तरी डाव द्या. तुम्हाला दाखवत नाही त्याला मी बरोबर दोन बादशा इकडं बादशा इकडं बादशा. दोन सत्तर दोन सत्तर दोन सत्तर दोन सत्तर कोणच्याकडे काय आहे? दोन सत्ते कोणची बद्दल? दोन सत्ते अजून मी वाणी आता इथं बोल काय बोल नाश्त्याची कल्ला. कोणला डाव लागला याच्यात बोल. फोटो, त्याला पैसे टाक. डाव कोणला लागला गोटूला नाही, आम्ही टाकतो. दशाची कलर लागली आहे गोटू अजून टाकू ना. कोणला डाव लागला गोटूला. हा तर नमस्कार बरो आपण रातचे जुगार खेळला आणि जुगार खेळून डायरेक्ट पैसा आला आणि आम्ही डायरेक्ट आलो मुंबईला. आता आम्ही बरेचशा मूर्त्या कव्हर करणार आहोत आणि त्याचपैकी आता आपण एक पोचल्या गणेश लीलाला. तर मूर्ती बघा कशी आहे पुरी खतरी. आता आम्ही आलो सगळ्या मूर्त्या कव्हर करू आणि तुम्हाला दाखवू. तुम्ही फक्त लास्टपर्यंत राहा आणि मजा बघा. अचानक भयानकमध्ये जुगार घरा खेळलो आणि तिथून लगेच मूर्त्या बघायचा प्लॅन झाला तर इकडं आलो मुंबईला परेलला. आम्ही करा अंगता म्हणा ते जाम मजा आले जाम म्हणजे जाम. असा अचानक भयानक प्लॅन एकदम खत्री असतं. मी तर काही ठरवला पण नव्हता का ब्लॉग करण पण आलो आणि मी एकच पहिली मूर्ती बघली तर मूर्ती बघून काय बोलू ब्लॉग बनवला पाहिजे. तुमच्या डोळ्यासमोर पण आला पाहिजे ज्या मी बघता त्या. मग रमसम मध्ये ब्लॉग चालू गेले आता परेलचा विघ्नहर्ता दाखवला थांबा तुम्हाला. परेलचा विघ्नहर्ताला आल्या आता आत्मन कसं आहे बघू. विघ्नहर्ताला लाईन मध्ये राहायला सांगितलंय तर राहिलं मात्र लाईन मध्ये. फ्रंट कॅमेरा मध्येच ब्लॉग करता. क्वालिटी बघ फ्रंट कॅमेरा मध्ये चांगली आहे ना. वाईड विडिओ ठेवून करता. लाईन जास्त नाही थोडीफारच आहे तुम्हाला दाखवता बघ. म्हणजे पहिलीच मूर्ती बघून याला मन पुरा खुश झाले. तर आता याला किती पण लंबोदर कुत्री होती मूर्ती लय भारी होती. ती मी आडवी नाही घेतली. आडवी मी तुम्हाला सरळच टाकता 30% आडवी तुम्हाला दाखवता परत. लाईन बघा कवडी लाईन बघा तुम्हाला दाखवता. मूर्ती दाखवा आम्ही परत जाऊ तिकडे मंडळांना त्या ती दाखवू मूर्ती. लाईन दाखवता बघा आवडी लाईन आहे तरी कमीच आहे आमच्यासाठी बघायला. लाईन थांबत्या अर्धा तास झाला. 50 रुपये पास आणि बिना पासाचा पण लाईन आहे पण काहीच फरक नाही. उलट पैसे घालवायचे काम देव असं पण बघू शकतो आपण. म्हणून आता लाईन सोडले. आता आमची लाईन सुटली आणि तुम्ही आतमध्ये बघा सुटली का सुट. माझ्यासोबत छोटी पण आले. आम्ही त्या लाईनीमधल्या आम्ही आता या लाईन आल्या. इथं लवकर सोडतात. काही सिस्टीम काही समजली काही सिस्टीम आम्हाला समजली नाही. आम्हाला फक्त देव बघायचं आहे. काही जवळी फुटेज भेटायची होती जवळी घेतली आणि निघलो. तिथं आतमध्ये शो चालू आहे. कुठला तुंबाड पिक्चरचा शो चालू आहे. तो तिथं व्हिडिओ एवढी काढून देत नाही मला. जेवढी भेटते तेवढी मी तुम्हाला दाखवली आणि आता चालले आम्ही दुसऱ्या गणपतीला कारण की तिथं थांबलो मग टाइमपास होईल. भाई कसा पहिलं झाली आऊच्या आहे बघ आपल्याला परत थांबवला असं आपण बोललो म्हणून तेवढा सोडला तरी सोड जानते म्हणजे ते सोड. परेलचा महाराजा. आता आम्ही आले परेलच्या महाराजाला. हाय थोडीशी आहे हे बघ इथल्या आलू मला दिसतं का कसं दिसतं काय माहिती. परेलचा महाराजा डायरेक्ट दर्शन आहे रे परेलच्या महाराजा. हो अशी लाईन होती बघ अशी लाईन होती. पास घेऊन लाईन नाही.
आलो मी इथं आत्माची बाप्पा मूर्ती बॅलेन्स मूर्ती भाई बरी बाप आहे तुम्हाला क्लोज व्ह्यू देता बा आता निघतात इथल्या परेलचा महाराजा पण दर्शन झालेलं आहे आपला आधी मी दर्शन करून घेता नंतर व्हिडिओ काढता ते फक्त एक व्हिडिओ आता चालू केली पाऊस पण आला काय सपोर्ट दिला असेल ना त्यांनी पुरा खत्री तो फक्त पायाची ना 20 रुपयामध्ये हा भेटला असता लगेच केवढं थांबतील आता हो ना लगेच 5 मिनिटांमध्ये कारण लोक इथं आता आम्ही परेलला आहो परेलचं सगळं गणपती बघतात लालबागला नाही पॉसिबल होणार लालबागला जाम गर्दी आहे ओव्हर गर्दी आहे चिंतामणीचा पण पॉसिबल नाही होणार बाकी परेलचा जो राजा महाराजा ते सगळं आपण करू विघ्नहर्ता पण तुम्हाला दाखवला आता मी विघ्नहर्ता जास्त नाही दाखवू शकलो तिथे जरा शेअर प्रोग्राम चालू होता एवढी फुटेज भेटली तेवढी दाखवली आता पुढे दाखवतो आता हे कुठलं आहे ती आम्ही पहिली मूर्ती गेली त्याचा व्हिडिओ नव्हता म्हणून आता परत व्हिडिओ काढायला आलो आत्मंदिरच्या आधी तर बघा तुम्ही जो आता मी तुम्हाला दाखवला तो होता परेलचा लंबोदर जो आम्ही पहिले केलता एकदम स्टार्टिंगला पण मी व्हिडिओ आडवी नव्हती काढली म्हणून मी आता आडवी व्हिडिओ काढला गेलो आणि दर्शन पण एकदा परत झालं तर एवढंच होतं आजचा ब्लॉग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून जर असा ब्लॉग पाहिजे असेल तर मग लालबागची फेरी पण आपली होऊ शकतं नक्की कमेंट करून सांगा आणि मला कळवा म्हणजे कसं मला समजेल चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये